हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. आज मी तुम्हाला माझं संध्याकाळचं जे काही नाईट किचन क्लिनिंग रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आत्ताच आले मी बाजारामधून आणि इतका कंटाळा आलाय. चालत चालत गेले होते. भाजीला आणले आत्ता मी आणि काय काय आणले आता मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर मग मला किचन पण क्लीन करायचे. संध्याकाळच्या वेळेला मी किचन क्लिनिंग कसं करते, संध्याकाळचं जे काही माझं रुटीन असतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आता मी आहे ना, हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त करून हरभऱ्याची भाजी खाल्ली जाते. मी अजूनपर्यंत आणली नव्हती, त्याच्यामुळे आता मी आणली. एवढी 40 रुपयाची भाजी आहे ही एवढी. छान आंबट वास येतोय. काही काही भाज्यांचा आंबट वास येत नाही, पण ह्याचा छान आंबट वास येतो. आता हिला व्यवस्थित करून ठेवणार आहे मी आणि ह्याची भाजीची रेसिपी, जी हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की येईल. त्यामुळे बघायला अजिबात विसरू नका. खूप छान लागते. कोणी कोणी हरभऱ्याची भाजी खाल्ली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. गावाकडचे तर सारखेच खातात, कारण गावाकडे असती भाजी उपलब्ध. शहरात जास्त महाग असते आहे ना. पण खोकला लई येतोय मला. भाज्या थोड्या स्वस्त होत्या आज. एवढा मोठा फ्लावरचा गड्डा, किती मोठा आहे तुम्ही बघू शकताय. हा 40 रुपयाला मिळायचा, आज मला हा 10 रुपयाला मिळालाय. त्याच्यामुळे मग मी घेऊन आले. मला स्वस्त मिळाला. आज मी ना खूप उशिरा गेले होते भाजीला आणायला म्हणून. टोमॅटो मात्र महाग आहे, 40 रुपये किलो आहेत. मी थोडे आणलेत, अर्धा किलो आणले टोमॅटो, बघू शकताय. 40 रुपयाला. ही आणलेत अर्धा किलो, एवढी 20 रुपयाची. आणि आमच्या परीची आवडते घेवड्याची शेंग पण आणली, बघू शकताय. घेवड्याची शेंग आणली अर्धा किलो का पावशेर आणली काय, 10 रुपयाची आणली, 20 रुपयाची आणली मी. मिरच्या आणल्या 10 रुपयाच्या, हे बघू शकताय. मिरच्या थोड्याच आणल्यात, घरात शिल्लक होते त्याच्यामुळे मग मी. आणि बटाटे आणलेत 1 किलो. आता मी कॅरी बॅगमधून काढणार नाही, कारण काढून ठेवून परत ते कॅरी बॅगमध्येच ठेवून द्यायचे. त्यामुळे परीला आमच्या केळी आवडते म्हणून मग केळी आणली. आज केळी थोडी स्वस्त वाटली, संध्याकाळच्या वेळेला जरा रेट कमी होतो. 30 रुपये डझन केळी आणलेली आहे. आणि फुटाणे, एक नॉनव्हेजचे भाज्या असल्या की लागतात. फुटाणे संपले होते, त्यामुळे फुटाणे पण आणले. 20 रुपयाचे आहेत एवढे. किती कमी फुटाणे येतात ना, लई कमी फुटाणे येतात. जास्त फुटाणे ह्यातलं निम्म तर टरकालच जाणार आहे, निम्मच राहणार आहे. आणि आमचा चोर पळालाय, आता चाललाय केळ घेऊन चाललाय. तुम्हाला दिसत असेल बघा, चोर, छोटा चोर. लई केळी आवडते तिला. त्यानंतर आणलेली आहे कोथिंबीर, गावरान का कसली आहे काय माहिती, पण आणली मी. मला वास तर येतोय चांगला. तर ही एक कोथिंबीरची गड्डी 10 वाली आणली, मोठी गड्डी आहे त्यामुळे आणली. कोथिंबीर लागतेच ना. कोथिंबीर, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कांदा. बाकीचं काही जरी नसलं तरी, एवढ्या गोष्टी असल्या तरी भाजी कोणतीही करता येते, कोणत्याही कडधान्याची भाजी करता येते. आणि मेथी तर किती दिवस बाबा खायला वेट केला, मेथी कमी होईल कमी होईल म्हणून. आत्ताशी कुठं मेथी कमी झाली आहे. 10 रुपयाला मला गड्डी मिळाली. 2 आणायच्या होत्या, मी पिशवी मोठी नेली नव्हती त्यामुळे 2 नाही आणल्या, एकच आणली. आता ही सगळं एवढं आणले काय नाही आणले बघा. आता ही सगळं मी व्यवस्थित ठेवून देते आणि त्यानंतर मग किचन आवरायला घेते. जेव्हा जेव्हा आपण बाजारामधून पालेभाज्या घेऊन येतो त्यावेळेस क्लीन करून ठेवायच्या. जर तशाच ठेवल्या तर त्या आणखीन खराब होतात, त्याच्यामुळे मग मी क्लीन करून ठेवते. आणि आता थोडासा वेळ होता मला, त्याच्यामुळे म्हटलं की चला आता भाज्याच निसून घेऊया. कारण हरभऱ्याची भाजी पण आणलेली होती आणि ती ठेवली ना की नंतर निसायचं खूप कंटाळा येतो, म्हणून मग म्हटलं की आता आणल्यासरशी पटकन निसून घेऊया. मेथी पण खूप दिवसातून आणलेली. आता ह्या सगळ्या भाज्या निवडून ठेवते. कसं वाटतंय? कसं वाटतंय भाजी निसताना? कसं वाटतंय? कसं होत असेल मम्मीला? हरभऱ्याची भाजी निसायचं म्हटलं की जरा किचकटच काम आहे, कारण त्याच्यामध्ये थोड्याशा अळ्या पण असतात. पण ह्या भाजीमध्ये बिलकुलसुद्धा अळी नव्हती, एकही नव्हती. म्हणून जरा मला बरं वाटलं, नाही तर मग ते खूप खराब वाटतं. आता एवढी सगळा ढिगारा मला निसायचा आहे. आता मी लसूण सोलायला घेतलेला आहे. आठवडाभराचं नाही, पण मी असं थोडंसं 2 ते 3 दिवस जाईल इतका लसूण मी सोलून ठेवते. कारण सतत लसूण सोलणं होत नाही आणि नखं पण खूप दुखतात, म्हणून मग एकदाच लसूण थोडासा सोलून ठेवते. आता मला हरभऱ्याची भाजी बनवायची होती, त्याच्यामुळे म्हटलं की त्यालाही लसूण लागणार आहे. मग मी थोडासा जास्तच लसूण सोलून ठेवला.
त्यानंतर मग मी भांडे लावायला घेतली, कारण भांडी घासून बराच वेळ झाला होता. दुपारी मी भांडी घासलेली तशीच होती, जाळी पूर्ण भरलेली होती आणि ती लावायची बाकी होती. त्यामुळे पण पहिली ती लावायला घेतली. सकाळी केलेलं वालाचं भिरडं तसंच होतं, निम्मं संपलेलं आणि निम्मं तसंच होतं. थोडंसं तिखट नव्हतं झालेलं. मग म्हटलं की आपण त्यामध्ये थोडासा मसाला ॲड करू. तर मी मगाशी दूध आणलं होतं दुकानामधून, तर ते दूधसुद्धा मी तापवून फ्रीजमध्ये आता थंड झाल्यावर ठेवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता मी किचन आवरायला घेतले. किचनवरती खूप पसारा झालेला आहे आणि आता मला स्वयंपाक पण करायचा होता. मग मला स्वयंपाक करताना ना किचन असा मोकळा मोकळा आवडतो, त्याच्यामुळे म्हटलं की किचनवरचं सगळं आवरून घ्यावं. तर पीठ सकाळी मळलेलं थोडंसं शिल्लक राहिलेलं 2 चपात्यांचं, तर एक्स्ट्राचं पीठसुद्धा मला मळायचं होतं. ते पुढे दिसेलच तुम्हाला. पण तत्पूर्वी आता मी भाजीसाठी मिक्सरमध्ये मिरची आणि लसूण वाटून घेणार आहे. हरभऱ्याच्या भाजीसाठी मिरची आणि लसूण वाटून घातलं की भाजीची चव आणखीनच वाढते. केस सारखेच मध्ये मध्ये येत होते, त्याच्यामुळे म्हटलं की एकदाच त्यांना बांधून टाकावं. केस बांधले आणि कामाला लागले. त्याच्यानंतर आता मी मिक्सर चालू केलं आहे. मिक्सरमध्ये हे सगळं वाटप करून घेते. मिरची थोडीशी जास्तच वाटायची होती, नेक्स्ट टाईमला पण उपयोगी पडेल यासाठी. कोणी कोणी असं करतं मला नक्की सांगा. मी तर नेहमी असं करते, एक्स्ट्राची मिरची थोडीशी वाटून ठेवते, कारण प्रत्येक वेळी मिक्सरचं भांडं भरवायला मला आवडत नाही. त्याच्यानंतर मग पीठ मळायला घेतलं. पीठ काय जास्त मळायचं नव्हतं, 4-5 चपात्यांचं पीठ मळायचं होतं. मग आता ते सकाळच्या परतीमध्येच मी मळायला घेतलं. डबल भांडी भरतात नाही का. त्याच्यानंतर मग मी तेल होतं एक्स्ट्राचं कढईमध्ये, दुपारी भजी बनवली होती, तर ते भज्यांचं तेल थोडंसं शिल्लक राहिलेलं. मग म्हटलं की एका वाटीमध्ये काढून ठेवावं, कारण त्याच कढईमध्ये मला भाजी करायची होती. कारण डबल भांडी भरतात ना, म्हणून. आता थंडी खूप आहे, थंडीमध्ये खूप थंडी लागते, भांडी घासायला नको होतं, त्यामुळे मग मी असं जुगाड करते. तर आता मी भाजी बनवायला घेतली आहे. हरभऱ्याची भाजी कोणाकोणाला आवडते मला नक्की सांगा. आम्हाला तर प्रचंड आवडते. जास्त करून जेव्हा ही हरभऱ्याची भाजी वाळली जाते ना, तेव्हा पातळ भाजी बनवायला एवढी भारी लागते की नाही पातळ भाजी बनवल्यानंतर. तुम्ही बनवता की नाही पातळ भाजी हरभऱ्याची मला नक्की सांगा. आणि तुम्ही लोक ना कमेंट खूप कमी करता. कमेंट नक्की करत जा, तुम्हाला कसला व्हिडिओ हवा आहे, काय आवडतं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला, अजून कोणकोणत्या रेसिपी आवडतात किंवा वेगळं काही बघायला आवडेल का, हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघताय हे पण मला नक्की सांगा. तर आता भाजी मी फोडणीला घातलेली आहे. तेल टाकलेलं आहे कढईमध्ये, त्यामध्ये मिरची लसूण छान असा फ्राय करून घेतला आहे. भाजी आपल्याला हरभऱ्याची अजिबात धुवायची नाही आहे. हरभऱ्याची भाजी धुतली की त्याची चव निघून जाते, म्हणून मग मी तशीच भाजी टाकलेली आहे कढईमध्ये. त्यानंतर आहे ना पाण्याचा थोडासा हबका मारलेला आहे. आमच्या इकडे असंच बोलतात हबका, त्याच्यामुळे मग मी तोच शब्द यूज केला आहे. तर थोडंसं पाणी त्याच्यावरती मारून मग मी झाकण ठेवलेलं आहे. तर आता ही सकाळची वालाची भाजी राहिली होती, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये मीठ आणि मसाला टाकला. पण मसाला इतका प्रचंड प्रमाणात पडला होता, इतकी तिखट भाजी झालेली की काय सांगायचं, दुसऱ्या दिवशी त्रासच झाला. तर आता भाजी मी परतून घेते, कारण भाजी खाली जळायला नको आणि भाजीचा कलर पण चेंज व्हायला नको. भाजीचा स्मेल तर इतका छान येत होता, आत्ताच खावी का काय असं वाटत होतं. त्याच्यानंतर मग मी चपाती लाटायला घेतली. परीला खूप भूक लागलेली, मग म्हटलं की चला आता चपात्या पहिल्या करून घ्याव्या, कारण चपाती झाली ना की सगळा स्वयंपाक झाल्यासारखं मला वाटतं. मला चपाती लाटायचं म्हटलं ना की खूप कंटाळा येतो, कारण ना खूप वेळ जातो चपातीमध्ये, म्हणून. तर आता चपात्या मी बनवून घेते. त्यानंतर मग मला बाकीचं किचनसुद्धा आवरायचं आहे, जेवण करायचं आहे आणि थोड्याफार अजून भाज्या राहिलेल्या होत्या त्यासुद्धा नीट करायच्या आहे. आणि किचनवरती जो काही रोजचा पसारा पडलेला असतो तो सुद्धा आवरायचा आहे. भाजी बघू शकता किती टेम्पटिंग दिसते ना. तर आता भाजी आपली झालेली आहे आणि आता परीला जेवण करायला देईल आणि परीचा रिव्ह्यू सुद्धा आपण ऐकूया. अप्रतिम आणि छान झाली. तू कधी खाल्ली होती का ही भाजी? नाही, तू कधीच खाल्लेली नाही, पहिल्यांदा खाती ना, त्याच्यामुळे तुला आवडली भाजी. आंबट लागते, छान लागते ना आंबट. मम्मी परत एकदा करा. हां चालते, घे जेवण. जेव्हा आपण एखादी नवीन भाजी करतो आणि ती भाजी मुलांना आवडते, तर तेव्हा आपल्याला खूप भारी वाटतं आणि स्वयंपाक करायला अजूनच उत्सुकता येते.
तर परीला अशा वेगवेगळ्या भाज्या किंवा दादाला अशा वेगवेगळ्या भाज्या करून दिल्या की छान वाटतं, म्हणून मग मी वेगवेगळ्या भाज्या बनवत असते. तर आता ही जेवण झालेली सगळी भांडी पडलेली होती ती आता मला घासायची आहे. पण त्याआधी आता ही घासलेली मगाची भांडी जी आहे ती पुन्हा मांडणीला लावायची आहेत. किती वेळा माझी भांडी लावायची झालेली आहे तुम्हाला पण दिसलं असेल, कारण ही कामं दिवसभर चालू असतात. पण घरात प्रत्येक पुरुष किंवा प्रत्येक घरातला माणूस म्हणत असतो की घरात तुम्हाला काय काम असतं, पण ही जी छोटी मोठी कामं असतात ना ही अजिबात दिसत नाही. भरपूर सारी कामं असतात बारीक सारीक, ती सगळी आपल्यालाच करावी लागतात. आता बघू शकताय तुम्ही, ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, हे पण आपल्याला एकदम लक्षात ठेवूनच ही कामं करावी लागतात. जर मिक्सिंग झालं तर आमच्या इथे ते निवडत बसायला कुणाला वेळ आहे आणि ते खूप खराब वाटतं. मग ओला कचरा मी वेगळाच टाकते, त्यासाठी मोठी कॅरी बॅग केली आहे. आता मी पहिल्यांदा सगळं खरकटं काढून घेतलं होतं आणि भांडी घासायला सुरुवात केली. तर आता भांडी घासायला मी हे विम लिक्विड वापरते, कधी मी विम बार साबणसुद्धा वापरते. वेगवेगळ्या प्रकारचे साबण आणते प्रत्येक वेळी, जे हाताला सूट होईल ते मी घेऊन येते. तर आता सध्या तर विम बार चालू आहे. भांडी पण खूप चकाचक निघतात ह्याने. सगळ्यात अगोदर मी परात घासायला घेते. परात घासली असं जागा खूप कमी लागते आणि पण भरपूर बेसिंगमध्ये बसतात. तसं बेसिंग मोठं आहे पण तरीही मी सगळ्यात अगोदर परात घासणं प्रेफर करते. आता बघू शकता किचनवर किती सारे भांडी पडलेत. आता ही सगळी भांडी मला घासायची. आता वाजलेले होते 10:30 आणि मला हा रोजचा टायमिंग होतं सगळं आवरेपर्यंत. आज म्हटलं की चला तुम्हाला माझं सायंकाळचं जे रुटीन असतं झोपेपर्यंतचं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं मला. खूप जणींचं असंच रुटीन असेल, असंच झोपेपर्यंत कामं असतील. काही जणी कामावर जात असतील, काही जणी घरी असतील, काही जणी घरात बसून काही व्यवसाय करत असतील. कितीही व्यवसाय केला, कामं केली बाहेर जाऊन, तरी पण घरात आल्यावर आपल्याला स्वयंपाक करणं भागच असतं, कारण आपण मिडल क्लास फॅमिली. तर आता भांडे सगळे आता मी चकाचक घासून घेते. त्यानंतर मग आता मला गॅस शेगडी पण क्लीन करायची होती आणि जी स्टाईल आहे ती पण क्लीन करायची होती. तशी तर स्टाईल मी आठवड्यातून पूर्ण स्टाईल एकदा घासते, पण डेलीसुद्धा जेवढा हात पुरेल ना तेवढी मी स्टाईल घासून घेत असते. आता माझा काचेचा बर्नर आहे हा गॅस बर्नर, तर हे सुद्धा डेली मला क्लीन करावं लागतं, नाहीतर खूप खराब दिसतं. तसंच तेलाच्या किटलीवर जर डाग उडालेले असतील तर तेलाची किटलीसुद्धा मला क्लीन करावी लागते. गॅस मी कालच घासलेला होता, त्याच्यामुळे आज फक्त वरच्यावर हात फिरवला. त्यानंतर मग हे जे टॅप आहेत ते सुद्धा मला डेली क्लीन करावे लागतात, कारण डेली आपण त्याला हात लावतो. पिठाचे हात, भांड्याचे हात, तेलकट हात, सगळे हात असे लागलेले जातात, त्याच्यामुळे हे सुद्धा क्लीन करणं गरजेचं असतं. त्यानंतर बेसिंगसुद्धा लागलीच लगेच घासून घेत असते मी. आमच्या इकडे खूप हार्ड वॉटर आहे, पण तरीही मला हे रोज क्लीन करावंच लागतं, तेव्हा कुठे ते छान दिसतं. आता बघू शकता ही माझी वंडर शेपची शेगडी आहे. खूप छान लागलेली आहे ही शेगडी. मी बिग बाजारमधून ही शेगडी परचेस केली होती. ह्या शेगडीला झाले 5 वर्ष, पण कुठेही अजून काहीही झालेलं नाही आहे. खूप लोकांचा गैरसमज असा असतो की काचेची शेगडी फुटते, ब्लास्ट होतो किंवा चांगली नाही आहे, पण मला तर ही शेगडी खूप छान लागते. नेहमी मी ही शेगडी धुत असते, पुसत असते, पण आजपर्यंत तिला काहीही झालेलं नाही आहे. तर आता ही स्टाईलसुद्धा जेवढा हात पुरतोय तेवढी मी पुसून घेत असते. आता बघू शकता गॅस सगळा क्लीन केलेला आहे, सगळं चकाचक केलेलं आहे. जाळीखाली जेव्हा पाणी साठते तेव्हा जाळीखालचं सुद्धा पाणी मी काढून घेत असते, कारण व्हाईट डाग पडू नये म्हणून. त्यानंतर हा जो किचनचा कपडा आहे तो सुद्धा डेली वॉश केला जातो. जर आपण दुसऱ्या दिवशी असंच वापरला तर त्याचा वास येतो आणि पोळ्यांना, त्याच्यामुळे मग मी हा डेली क्लीन करून सुकायला संध्याकाळच्या वेळेला घालत असते. तर असं माझं संध्याकाळचं रुटीन असतं आणि असं डेलीचं रुटीन असतं माझं, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत आज शेअर करूया. तर आता बघू शकताय तुम्ही किती चकाचक आणि क्लीन आणि नीटनेटकं दिसतंय आणि चमकतंय सुद्धा किचन माझं. असं किचन स्वच्छ करून झोपायला खूप छान वाटतं. जर सगळा पसारा किचनवरती आपण ठेवून तसंच झोपलो तर मला तर बिलकुल झोप येणार नाही. तर डेली असं माझं किचन क्लीन असतं, तेव्हाच कुठे घरात लक्ष्मी येते. तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.